नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 18वी ओवी पूर्ण केली होती. हे शास्त्र गोप्य करावे, कवणा स्फुटन सांगावे, तुझे तुवा अनुभवावे, गुरुगम्य है. ही कालची उभी होती. आणि यात योगी मुकुंदराजांनी असे सांगितले होते की ज्यांना हे शास्त्र कळलं आहे त्यांनी ते गुप्त ठेवावं, कोणाला सांगू नये, कवणा स्फुटन सांगावे. हे शास्त्र गुरुगम्य आहे. गुरुपासूनच याचं ज्ञान मिळतं म्हणून गुरुगम्य आहे. आणि तू फक्त याचा अनुभव घ्यावा असं कवींनी लिहिलं होतं. आणि यावर आपण बरीचशी चर्चा केली होती. तर इथे 18व्या संपल्या. हा कळस अध्याय सुरू आहे आपला परमामृताचा. आणि आता फक्त 7 ओव्या राहिल्या आहेत. त्या 7 ओव्या संपल्या की हा आपला जो ग्रंथ आहे परमामृत, त्यावरचं आपलं निरूपण पूर्ण होईल. 21 मे 2020 पासून या ग्रंथावर प्रवचन करायला आपण सुरुवात केली होती, चर्चा करायला. आणि 1-2 दिवसातच ते आता पूर्ण व्हावं, आज किंवा उद्या. एकूण 323 का अशा काही ओव्या होत्या, त्या आता जवळपास पूर्ण होत आल्या आहेत. 7 ओव्या उरल्या आहेत. एकोणीसावी आता ओवी आपण घेऊया. पशुजना श्रवणी घालिसी, तरी काय सिद्धी होय तयासी. सद्भाव देखुनी कृपा करिसी, तरी निर्वाहकू पाहिजे. अशी ही 19वी ओवी आहे. 18व्या ओवीत सांगितलं होतं की शास्त्र गुप्त ठेवा, तुम्हाला जे कळलं ते. आणि आता सांगतायत की अगदी पशुजन, म्हणजे त्यांना पशुजन म्हटलं आहे की जे अगदीच संसारामध्ये एवढे मग्न आहेत की दुसरं काही ऐकूनच घ्यायला ते तयार नाहीत. त्यांना पशुजन म्हटलं आहे, किंवा आत्मघातकी म्हटलं आहे, किंवा मूढ म्हटलं आहे शंकराचार्यांनी, किंवा आपल्या शास्त्रांनी अनेक प्रकारे त्यांना हिणवलेलं आहे. विशेषतः ईशावास्य उपनिषदामध्ये ईशावास्य ऋषींनी अशी लोकांना अनेक प्रकारे जे आहे
चुकीचं चुकीचं ठरवलेलं आहे. तर यांना पशुजन म्हटलं, पशुजना श्रवणी घालिसी. या असे ते लोक की ज्यांना गुरु काय बोलतायत, किंवा हा अध्यात्म काय आहे वगैरे काही गोष्टींशी घेणं देणं काही नाही. त्यांना संसार आणि संसारातली एन्जॉयमेंट यापेक्षा दुसरा विषय त्यांना आवडत नाही. अशा लोकांना पशुजन इथे म्हटलं आहे. आपल्याला एक ही आठवली, काय कविता आठवली, कृष्णशास्त्री चिपळूणकरांची. त्यांची एक अन्योक्ती आहे. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीसी अनेक. हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक, कोकिळ वर्ण बघुनी म्हणतील काक. तर ज्यांना काही शास्त्र समजतं आणि ते लोक लोकांना उपदेश करतात, आणि उपदेश करताना याचा विचार करत नाही की ज्यांना आपण उपदेश करतो आहे, हे शास्त्र समजावून सांगतो आहेत, ते तर मूढ आहेत, त्यांच्यावर काही परिणाम होणारा नाही आहे, अगदी पशुवत आहेत, याचा विचार न करता ते बोलतात. आणि त्यांना उद्देशून कृष्णशास्त्री चिपळूणकरांची अन्योक्ती अशी कविता आहे की ती त्या कोकिळेला उद्देशून म्हणतायत. त्या शास्त्र सांगणाऱ्याची तुलना कोकिळेशी केली आहे आणि सांगतायत की इथे जेवढे काही बसतात ते सगळे बहिरे आहे, आणि तू कशाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते आहेस त्या कोकिळेला. का भाषणे मधुर तू करीसी अनेक. आणि कोकिळेला सांगतात की हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक. यांना विवेक शून्य लोक आहेत, हे यांना कळणारच नाही काही. हे तुझ्या बोलण्यामधलं चांगलं काय आहे त्याचा तर ते विचार करणार नाहीत, पण तुझा जो काळा रंग आहे त्याच्याकडे पाहून ते म्हणतील की अरे अरे हा तर कावळा आहे. तुझ्या कोकिळेला देखील कावळा ठरवतील. तात्पर्य असं म्हणायचं आहे यांना, कवींना, की असे जे लोक आहेत, मूढ लोक आहेत, पशुजन श्रवणी घालिसी तेरी काय सिद्धी होय तयासी. त्या लोकांसमोर तुम्ही कितीही काही चांगलं सांगा, काहीही परिणाम त्यांच्यावर होणार नाही, काहीही तुमचं बोलणं सिद्ध होणार नाही, आणि त्यांनाही त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून बरेचसे संत, आपण काल बोललो की काही सांगतच नाहीत लोकांना. विशेषतः मी पाहिलं की हे योगी जनांमध्ये बहुतेक योगी काहीही समजावून लोकांना, सामान्य लोकांना, संसारी लोकांना काहीही ज्ञान वगैरे किंवा त्यांचं जे काही योगाचं तत्वज्ञान आहे ते कधी सांगत नाहीत. आमचे गुरु संत कप्ती महाराज हे देखील लोकांना कधी स्पष्ट बोलून सांगायचेच नाहीत. कधीही शास्त्र, त्याचा अर्थ, त्याचं विवरण, लोकांचे प्रश्नोत्तर, हे असं काही प्रकार तिथे नव्हताच. ज्यांना जे कळलं त्यांना कळलं, नाही कळलं ते गप्प बसा, महाराजांना नमस्कार करा आणि घरी जा. पण महाराज आमचे असं बोलायचे
की त्यांचं जे काही सांकेतिक बोलणं राहायचं त्यांची भाषा फार सांकेतिक राहायची आणि ती भाषा जे जिज्ञासू आहेत त्यांना मात्र बरोबर कळायची आणि इतर जे मूढ जन आहेत की ज्यांना फक्त महाराज माझे कामं केव्हा करतील माझ्या अडचणी केव्हा दूर होतील याशिवाय काही महाराजांशी विशेष घेणं देणं नाही त्यांना ते काही कळत नव्हतं महाराज बोलतात ते मी तुम्हाला उदाहरण सांगतो महाराज कधी कधी बोलायचे सर्वजण असताना सर्वांसमोर घाट चढायचा असेल तर तुम्हाला लाट सांभाळावी लागेल असा उपदेश करायचे घाट चढायचा असेल तर लाट सांभाळावी लागेल आता तिथे जमलेले आपले 15-20 लोक काय विचार करायचे की महाराज काहीतरी ड्रायव्हिंग बद्दल सांगत आहे आणि मग ते काही लोक चर्चा पण करायचे की महाराज काय घाटाबद्दल सांगतायत आज आपल्याला कुठे ट्रॅव्हल तर करायचं नाही ना आणि मग ट्रॅव्हलमध्ये जरा कुठे घाट वगैरे तर लागणार नाही ना कारण आपण काळजी घेतली पाहिजे आणि महाराज म्हणतात की लाट सांभाळावी म्हणजे आपलं स्टेरिंग ब्रेक वगैरे वरती बरोबर लक्ष पाहिजे असं काही प्रापंचिक लोक अर्थ काढायचे दुसरे आणखी काही अर्थ काढायचे बरेच आपल्याला ते महाराजांचं घाट चढायचा असेल तर लाट सांभाळा याचा अर्थ काही कोणाला कळायचा नाही अशा त्या सांकेतिक भाषेमध्ये ते बोलायचे पण याचा अर्थ फार गहन आहे महाराज जे बोलायचे संत बोलतात त्याचा अर्थ नेहमीच गहन असतो आता हा जे घाट चढणं ज्याला म्हटलं आहे महाराजांनी खपतीबाबांनी तो घाट चढणं म्हणजे काल ज्या आपण ज्ञानाच्या 7 पायऱ्या पाहिल्या त्या 10 मुलांच्या कथेमध्ये त्या 7 पायऱ्या चढून जर ब्रह्मानंद साध्य करायचा असेल जर परोक्ष ज्ञान मग अपरोक्ष ज्ञान मग शोक विनाश आणि शोक विनाश झाल्यानंतर आणि ब्रह्मानंद प्राप्ती असा हा घाट जर चढायचा असेल तर लाट सांभाळा म्हणजे ही संसाराची आसक्ती तुम्ही सांभाळा असा महाराजांच्या बोलण्याचा अर्थ ज्यांना समजायचं ते असा अर्थ घ्यायचे आणि जे लोक तिथे समोर बसले असायचे त्यातला जर कोणी एखादा योग जाणणारा असेल तर त्याच्यासाठी यातनं वेगळाच अर्थ निघायचा आता हा जो घाट आहे हा योगी आपल्या मूलाधारापासनं सहस्रारापर्यंत तुम्हाला माहित आहे मूलाधार कुठे असतं तर मूलाधारापासून डोक्यामध्ये सहस्रारापर्यंत चढवायचं असतो आपला किंवा त्यालाच हे लोक कुंडलिनी जागरण वगैरे पण काय नावं देतात तर हा जो प्रवास आहे हा जर महाराज असं म्हणतात त्याच्यामध्ये योगी लोकांना की तुम्हाला जर ही शक्ती मूलाधारापासून सहस्रारापर्यंत चढवायची असेल तर तुम्हाला लाट सांभाळावी लागेल लाट याचा अर्थ तुम्हाला वासना सांभाळावी लागेल तुमच्यात जर सतत काम वासना असेल शरीर सुखाची इच्छा असेल तर तुम्ही ते सोडून द्या नका करू योग वगैरे तुम्ही आता कोणी ऐकत नाही त्या गोष्टी करतात ध्यान करतात पण ध्यान काही लागत नाही मग आणखी काय आजकाल तो फार मोठा कुंडलिनी जागरण नावाचा मोठा बिझनेस झालेला आहे तिथे जातात क्लासेस अटेंड करतात अरे तुमची त्या
मूळ मायेवरती तुम्ही विजय मिळवलेला नाही, वासनेवरती सदैव तुमच्या डोक्यामध्ये शरीराच्या वासना आहेत. तुम्ही कसलं आपला मूलाधारण सहस्रार करत बसले आणि कसली कुंडलिनी सांगता तुम्ही, असं महाराजांच्या सांगण्याचा अर्थ. आणि म्हणून ते म्हणायचे, घाट चढायचा असेल तर लाट सांभाळावी. तर एका त्यांच्या फार त्यांची विद्वत्ता दिसते त्यामधनं, की एकाच वाक्यामधनं 10 प्रकारचे अर्थ आणि ते 20 जणांना समजावून सांगण्याची कला संत खपती महाराजांमध्ये होती. असे देखील थोर संत असतात, फार विद्वान होते. आणि म्हणून इथे जे म्हटलं आहे मुकुंदराज कवींनी, पशुजना श्रवणी घालिशी, की असे जे मूढ आहेत की ज्यांना कळणारच नाही, जे आपले त्या घाट चढायचा म्हटलं म्हणजे मग कार आणि मग तो हायवे आणि मग मोठे पर्वत ज्यांच्या डोळ्यासमोर येतात, काही ईश्वराशी काही अध्यात्माशी घेणं देणं आपलं आहे असं ते काही समजत नाही, त्या लोकांना सांगून उपयोग काय. आणि म्हणून तुम्ही उपयोग काही नाही, त्याची कधी सिद्धी होणार नाही, त्याचा त्यांना उपयोगच होणार नाही कधी. आणि तुम्हालाही पण त्याचा आनंद होणार नाही की चला मी कोणाला ज्ञान शिकवलं म्हणून. मग यातला मधला मार्ग खपती बाबांसारखे लोक काढतात की ते श्रवणी घालतात अशा मूढांना, पण अशा द्वयार्थी शब्द वापरून घालतात. असा या ओवीचा अर्थ आहे पहिल्या 2 पदांचा. आणि पुढे म्हटलं आहे, सद्भाव देखोनी कृपा करिसी तरी निर्वाहकू पाहिजे. हा, याचा अर्थ मात्र जरा सखोल आहे. तो सखोल असा की त्या गुरूंना उद्देशून, जे शास्त्र जाणतात त्यांना उद्देशून असं म्हटलं आहे की जर कोणी मूढ असला, पण तो मूढ मात्र तुझ्या सेवेमध्ये आहे, आणि खूप सेवा करतो, समर्पण पूर्ण केलं आहे, शरणागती पूर्ण केलेली आहे, पण त्याची बौद्धिक स्तर थोडा कमी आहे, पण त्याचा सद्भाव आहे, भाव त्याचा जो आहे गुरुप्रती हा उत्तम भाव आहे. मग अशासाठी काय करशील तू, असं त्या शास्त्र जाणणाऱ्याला विचारलं यांनी. आणि सांगितलेलं आहे मुकुंदराज महाराजांनी की अशा वेळी त्या सद्भाव जपणाऱ्यावरती गुरुची सेवा शुश्रूषा करून पूर्णपणे गुरुमय झालेला असा जर कोणी असेल, थोडासा बुद्धीने कमी असेल, तरीही त्यावरती गुरुनी मग कृपा करावी. कृपा करावी म्हणजे काय करावं, असं काही करावं, कारण हे सगळं गुरुच्या हाती असतं. गुरुची जर इच्छा असली तर आपली बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते, त्यांच्या इच्छेने व्हायला लागते. त्याप्रमाणे ते बरोबर ग्रूम करतात. ते आपल्याला अशा क्रिया सांगतात किंवा असं काही तुम्ही वाचा, तुम्ही हे करा, तुम्ही ही सेवा करा, असं काही ते आपल्या प्रिय शिष्यांना सांगतात की त्यांची बुद्धी एकाग्र व्हायला लागते, सूक्ष्म व्हायला लागते. आणि ती सूक्ष्म झाली की त्यांना त्यांचं जे मूढत्व आहे ते चाललं जातं. त्यांचा तो पशुवत वागण्याचा स्वभाव आहे, ज्यांच्या बुद्धीत तीव्रता नाही ती तीव्रता त्यांना प्राप्त होते. आणि म्हणून जे शास्त्र जाणणाऱ्यांना असं म्हटलं आहे की सद्भाव देखुनी कृपा करीसी तरी निर्वाहुक पाहिजे. निर्वाहुक म्हणजे सांगितल्याप्रमाणे वागणारा पाहिजे, म्हणजे गुरुच्या शब्दांचा वाहक, निर्वाहक, गुरुचा आज्ञांकित, गुरुचे शब्द जे आहेत त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करणारा, गुरुच्या शब्दाच्या बाहेर चुकूनही एक पाऊल न ठेवणारा असा जो निर्वाहक आहे, अशा तुम्ही याच्यावरती थोडंसं त्याला बौद्धिक हे असेल, दौर्बल्य असेल, तर ते गुरुने पूर्ण करावं.
म्हणजे अध्यात्माच्या बाबतीमध्ये गुरु त्याचं जे आहे हे कमी करू शकतो, त्याचं बौद्धिक दौर्बल्य काढून त्याला जे आहे विद्वान करू शकतात गुरु. त्याचा सद्भाव पाहून गुरुनी त्याला देखील ज्ञान द्यावं, कारण हे गुरु देऊ शकतात. हे गुरुगम्य शास्त्र आहे, गुरुच्या हाती आहे, गुरुनी ठरवल्यावरती सगळं आहे. पण तशी ती तयारी असलेला शिष्य पाहिजे. तयारी म्हणजे काय? ही समर्पित शिष्य पाहिजे. म्हणजे आपलं सगळं सांभाळून गुरुची सेवा करणारा नको. आणि जे आपलं सर्व सांभाळून आपलं घरदार, मुलं बाळ, पैशाचे व्यवहार आणि बाकीचे सगळे व्यवहार सांभाळून फावल्या वेळामध्ये गुरु सेवा करतात, मग त्यांना थोडा वेळ लागतो. त्यांना होत नाही गुरुची कृपा असं नाही, होते गुरुची कृपा. पण जेवढं तुम्ही गुरुपासनं अंतर ठेवाल, अर्थातच तेवढा वेळ जो आहे आपल्याला ते शास्त्र समजायला लागणार आहे. अशी ही 19वी ओबी झाली. आता आपण 20वी ओबी पाहू. जैसी गुरुमार्गीची परवडी, तैसी असावी गुरुची, तैसी असावी गुरुपदाची गोडी. तरी प्रकाश होता अर्धघडी, न लागे बापा. आता इथे कवी सांगतायत की जशी गुरुमार्गीची परवडी, म्हणजे गुरुमार्गाचं जसं धोरण असतं, जशी परंपरा असते, ज्याप्रमाणे चालत असतं. आता हा जो गुरुमार्ग आहे, यात सर्व गुरूंची अशी काही परंपरा नसते. बरेच गुरु जे असतात ते स्वयंघोषित असतात. एक दिवस त्यांना असं वाटतं की मी फार मोठा योगी झालो, किंवा असं वाटतं मी फार ज्ञानी झालो, आणि मध्ये त्यांना काही कला अवगत असते, काही सरस्वती प्रसन्न असते, काही बहुश्रुत असतात, पुष्कळसं वाचन झालं असतं, आणि मग झाले ते सिंहासनावरती बसून गुरुपदी बसतात आणि भाषण द्यायला सुरुवात करतात. शिष्य जमवतात, भरपूर धन जमवतात, पैसा जमवतात, विचारू नका. आणि मग आपल्या पायामध्ये हिरे जडित पादत्राणं घालतात, हिरे जडित मुकुट घालतात. असे खूप आहेत देश विदेशात गेलेले आपले, आणि मग ते गुरु होतात. काही घेणं देणं नाही त्यांना. जे काही थोडंफार समजतं ते इतक्या शिताफीने लोकांना समजावून सांगतात की वा 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 वा, काही विचारू नका. लोकांना वाटतं की बस ज्ञान म्हणून जे काय असेल ते हेच आहे, याच्या पलीकडे कोणतं ज्ञान नसावं. आणि मग लोक तर अशा त्या छद्मी गुरुची एवढी स्तुती करतात, एवढी स्तुती करताना मी स्वतः ऐकलेलं आहे की काय सांगावं. पूर्ण ब्रेन वॉश झालं असतं. आणि हे गुरु कोण असतात? हे स्वयंघोषित गुरु असतात. हे काही सिद्ध नसतात, यांना काही अनुभव नसतो, यांना त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला नसतो. इकडलं तिकडलं ऐकून एक थिअरी तयार केली असते, आणि मग काय सांगतात ते लोकांना, तुम्ही ध्यान करा, किंवा तुम्ही अमुक करा, तमुक करा, नाही तर मग अमुक देवाची भक्ती करा, कृष्णाची भक्ती करा, काहीतरी आपलं सांगतात. पण हा जो आमच्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे, अद्वैताचा मार्ग, जे जगामध्ये कोणत्याही धर्मपंथामध्ये नाही आहे, आणि ज्यामध्ये जिवंतपणे माणूस मुक्त होऊ शकतो, जिवंतपणे ज्याला मोक्ष मिळू शकतो, जिवंतपणे परमानंदाची, परमपदाची प्राप्ती होऊ शकते, जिवंतपणे स्वरूप दर्शन होऊ शकतं, तो हा आमचा ऋषीमुनींचा, साधू संतांचा मार्ग, तो आमचा वेदांचा, श्रुतीचा मार्ग. ते काही सांगत नाही, वेगळंच काहीतरी सांगत असतात. कोण कोण सांगतात? असे गुरु सांगतात की जे परंपरेने आलेले नाहीत. देशी गुरुमार्गीची, आता जसं आपली सुगवे आहे, आपल्या सुगवेला परंपरा आहे, 150 वर्षाची परंपरा आहे.
आपले जे कटेश्वर महाराज बोलायचे तेच आपण बोलतो, त्यांचे आदर्श होते तेच आपले आदर्श आहेत, त्यांची शिकवण होती तीच आपली शिकवण आहे. त्यानंतर त्यांचे शिष्य संत खपती महाराज, संत खपती महाराज तेच बोलायचे जे खटेश्वर महाराज बोलायचे. आणि संत खपती महाराजांकडे मी होतो त्यांच्या सेवेमध्ये. मग माझ्या तोंडी तेच राहणार आहे जे परंपरेने 150 वर्षाचा चालत आलेला आहे, आणि त्याच्या पूर्वीचंही 150 वर्षाच्या आधीचं मला माहित आहे, पण ते काही ऑथेंटिक नाही आहे म्हणून मी काही सांगत नाही. तर ह्या अशा एवढ्या आपण जे बोलतो आहे, आपली सुखवे जी आहे हिला परंपरेचा आधार आहे, आणि हे वैदिक तत्वज्ञान आहे, हे शंकराचार्यांचं तत्वज्ञान आहे, उपनिषदांचं वेदांचं तत्वज्ञान आहे. इथे काही कोणाला इम्प्रेस करण्याची गरज नाही आहे. मला खूप खूप काहीतरी इकडल्या तिकडल्या धर्माच्या, इकडल्या तिकडल्या देश विदेशामध्ये चमत्कार केलेल्या आणि खूप तत्वज्ञान मांडलेल्या लोकांचे आदर्श इथे मला सांगायची गरजच नाही आहे. हो, आमच्या परंपरेमध्येच अशा सर्व गोष्टी आणि असे सगळे चमत्कार आणि अशा सुंदर काही घटना घडल्या आहेत की ज्याच्यामध्ये मी चांगलं निरूपण करू शकतो कोणत्याही शास्त्राचं. म्हणून गुरुमार्गाची परवडी सांगितलेली आहे की गुरुमार्गाची ती आहे जशी परंपरा असते तैसी असावी गुरुपदाची गोडी. आपल्या गुरुबद्दल देखील जशी गोडी संत खपती महाराजांना आपल्या गुरुबद्दल होती, किंवा मला जशी संत खपती महाराजांबद्दल आहे, तशीच आपल्या सुगवेच्या सर्वांनी देखील आपल्या आपल्या गुरुच्या विषयी अशीच गोडी ठेवावी आपल्या गुरुपरंपरेप्रमाणे, असा या सांगण्याचा अर्थ आहे. आणि अशी जर गोडी ठेवली तैसी असावी गुरुपदाची गोडी, त्या गुरुवरती गुरुपदावर जे आरूढ आहेत त्यांच्याविषयी अशीच आपली गोडी असावी. आणि अशी गोडी असली आणि त्याच्या जोडीला खरोखरीच जर समर्पण असेल, स म र प ण याचे पाचाचे 5 अर्थ सांगितले होते, ते सर्व असेल तर काय होईल? तरी प्रकाश होता अर्धघडी न लागे बापा. प्रकाश म्हणजे ज्ञान, अर्धघडी म्हणजे अर्ध घटिका देखील लागणार नाही. घटिका किती असते? घटिका म्हणजे 20 मिनिटं बहुतेक. 2.5 20 त्रिक 60 न 30 दुने 60. तर मला असं वाटतं 25 घटिका किती, 25 मिनिटाची घटिका असावी. आता मला आठवत नाही, त्याचा इथे काही मोठा हे भाग नाही आहे. इथे सांगायचं आहे, मुख्यत्वे हे सांगायचं आहे की असं जर तो कोणी शिष्य असेल तर काय होईल? त्या शिष्याला अर्ध्या घटिकेमध्ये, म्हणजे त्याला 10-15 मिनिटातच ब्रह्मज्ञान होऊ शकतं, आत्मज्ञान होऊ शकतं. तरी प्रकाश होता अर्धघडी न लागे बापा. अहो, अर्ध्या घटिकाही लागणार नाही, म्हणजे 10-15 मिनिटं देखील लागणार नाहीत, असं या इथे हे सांगतायत कविराज, इथे सांगतायत. आता हा अधिवाद आहे. काय आहे? अधिवाद आहे. याला अधिवाद एवढ्यासाठी म्हणायचं की याच्यामध्ये मुख्यत्वे करून शिष्यांना हे सांगितलं आहे की तुम्ही ती परवडी ठेवा, ती परंपरा जी आहे तुम्ही जोपासा. तुम्ही पण मग तुम्हाला जर खरंच त्या गुरुपदाची म्हणजे ते ज्ञान मिळावं, तुम्हाला ते सगळं रहस्य तुम्हाला उलगडावं अशी जर इच्छा असेल, तर मग मात्र तुम्हाला ज्या मार्गाने तुमचे गुरु गेले, ज्या मार्गाने गुरुचे गुरु गेले, ज्या मार्गाने गुरुच्या गुरुचे गुरु गेले, हा जो परंपरेचा मार्ग आहे तोच तुम्हाला धरावा लागेल. आणि तसा जर धरला, अहो तुम्हाला
अर्धा अर्धा तास लागणार नाही, अर्धी घटिका लागणार नाही. कशाला अर्धी घटिका लागणार नाही? ब्रह्मज्ञान व्हायला, आत्मज्ञान व्हायला, स्वरूपाचा साक्षात्कार व्हायला. असं या ओवीमध्ये आणि यांनी म्हटलं आहे, मुकुंदराज महाराजांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये 20व्या ओवीमध्ये. तर इथे आपली वेळ आता संपलेली आहे, म्हणून पुढची ओवी घेण्यापेक्षा आपण इथेच थांबवू. आणि आता 5च ओव्या उरलेल्या आहेत हा ग्रंथ संपायला. पण त्या 5 ओव्यांमध्ये आता जे आहे ते विशेष असं काही सांगण्यासारखं नाहीच आहे. त्यामुळे नक्कीच उद्याच्या प्रवचनामध्ये हा ग्रंथ आता संपूर्ण होईल यात आता काही शंका नाही आहे. तर इथे आता आपण आजचं प्रवचन संपवूया. सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.